तर मन आणि शरीर एकत्र काम करतात हे कळायला लागलंय. हा अतिविचार कधी होतो? ओव्हर स्टिम्युलेटेड राहिल्यामुळे अतिविचार साहजिकच आहे, तो तयार होतो. तर रेकी हा शब्द जो आपण हीलिंगच्या दृष्टीने वापरतो. रेकी एवढी साधी, सोपी आणि सुरक्षित अशी हीलिंगची मेथड दुसरी कुठलीच मी माझ्या अभ्यासामध्ये तरी मला सापडली नाही. ज्याच्यामध्ये फक्त रेकी नाही तर मनाचाही अभ्यास आपण करून घेतो. त्यामुळे मन हा आत्म्याचा भाग आहे, ओके. जो शरीराचा वापर करून ह्या जगामध्ये वावरतोय. नमस्कार. महा एम-टी-बी गप्पांमध्ये आपलं स्वागत. मी तृप्ती पारसनीस आणि माझ्याबरोबर कॅमेरावर आहे सेजल. माणूस अर्थात व्यक्ती म्हणजे शरीर आणि तेवढ्या प्रकृती. शरीर म्हटलं की मग ते कोणाचंही असो. माणसाचं, प्राण्यांचं, झाडांचं, पानांचं, कोणाचंही. कारण जिथे शरीर आलं तिथे मन आलं आणि मन आलं की तिथे भावना आल्या. भावना म्हटलं की राग, लोभ, मत्सर, आनंद, प्रेम या सगळ्याचं समूळ आलं. पण या भावना कुठून उत्पन्न होतात? राग आला की तो राग कसा शांत करायचा? सध्या भेडसावणारा प्रश्न म्हणजे ओव्हर थिंकिंग कुठे नष्ट करायचं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत महाअवतार बाबाजी तदेकमच्या संचालिका आणि शिक्षिका डॉक्टर सीमा खैरे. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. सीमा मॅम, तुमचं महा एम-टी-बी गप्पांमध्ये मनापासून स्वागत आहे. नमस्कार. तृप्ती, मला खूप खूप आनंद वाटतोय की आज मी इथे तुझ्यासोबत आहे आणि आपल्या गप्पांमधून लोकांना पण काही काही प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. तर मनापासून धन्यवाद इथे बोलवल्यासाठी. आपण सुरुवात करूयात. आपण आज एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत, भावना आणि रेकी यांचा संबंध. मग ती भावना कुठलीही असो. मग तिथे राग आला, लोभ आला, आनंद आला, मत्सर आला, सगळंच आलं. आपलं हे जे शरीर आहे, या शरीरामध्ये जेव्हा आनंद होतो तेव्हाही काहीतरी शास्त्रीय बदल होतात आणि जेव्हा आपल्याला दुःख होतं तेव्हाही शास्त्रीय बदल होतात. बरोबर. तर बिंग डॉक्टर याच्यापासून आपण सुरुवात करूयात, की शरीरामध्ये आधी या भावनांच्यामुळे कसा बदल होतो? बरोबर. खूप छान प्रश्न आहे. अ, आत्तापर्यंत आपण शरीर आणि मन यांना वेगवेगळं बघत आलोय. पण जसे म्हणतात ना, सायंटिफिक स्टडी किंवा रिसर्च होत आलाय, तर मन आणि शरीर एकत्र काम करतात हे कळायला लागलंय. आणि तेव्हापासून म्हणजे आधी माहितीच होतं आयुर्वेदाप्रमाणे किंवा होमिओपॅथीच्या सिद्धांतानुसार मनाचा डायरेक्ट संबंध शरीराशी आणि त्याचा परिणाम होतो हे माहिती होतं. मी होमिओपॅथी डॉक्टर असल्यामुळे. पण सायंटिफिक दृष्ट्याही ते सिद्ध झाल्यामुळे आता अगदी आपण केमिकली बोलू शकतो की काही काही रसायनं ही त्या त्या भावनांशी निगडीत आहेत. बरं. जसं आपण आनंदी असलो तर हॅपी हॉर्मोन्स थोडक्यात आपण अच्छा. म्हणू की ते शरीरात स्त्रवतात. त्याच्यामुळे आपण रिलॅक्स फील करतो. आपल्या शरीरात म्हणजे ना फिजिओलॉजिकल चेंजेस होतात. आपला श्वास व्यवस्थित लयीमध्ये सुरू होतो. आपलं ब्लड प्रेशर स्थिर होतं आणि आपले मसल्स जे असतात ते पण रिलॅक्स स्टेटमध्ये राहतात. ओके. तसंच त्याच्या विरुद्ध जेव्हा आपण नकारात्मक भावनांमधून जातो, तर काही विषारी किंवा हानिकारक रसायनं तयार होतात. त्याच्यामुळे ते तसेच हानिकारक परिणाम आपल्याला दिसून येतात. आपल्या हृदयाची गती, आपल्या श्वासाची गती बदलते, आपल्या स्नायूंमध्ये तणाव तयार होतो. तर भावनांचा आणि शरीराचा थेट संबंध आहे. आता सध्या एक लोकांना खूप महत्त्वाचा भेडसावणारा प्रश्न आहे म्हणजे ओव्हर थिंकिंग. आपण या भावनेपासून सुरुवात करूयात. 20 वर्षापासनं ते 70 वर्षाच्या पर्यंत सगळ्या व्यक्तींमध्ये ओव्हर थिंकिंग हा एक सिंड्रोम आहे असं आपण म्हणायला हरकत नाही, जो दिसायला लागलाय. ओव्हर थिंकिंग होतं म्हणजे आपण प्रत्येक माणूस मनापासनं कुठल्या पद्धतीनं विचार करायला सुरुवात करतो. बरोबर. तर आधी आपण थोडंसं जाणून घेऊया ओव्हर थिंकिंग किंवा अतिविचार करणं म्हणजे काय नक्की? हं. विचार करणं हा आपल्या मेंदूचा एक भाग आहे. जसं की माझी दिवसाची सुरुवात होते, तर आज डब्याला काय करायचं? हा बरोबर. विचार करणं आहे. हा अतिविचार कधी होतो, की त्याच्यामध्ये भीती किंवा बाकीच्या भावनांचा समावेश व्हायला लागतो आणि त्याच्यापोटी आपल्या विचारांची दिशा आत्ताच्या पुरती न राहता ती भविष्यकाळात तरी स्पिल ओव्हर होते किंवा ती पास्टमध्ये जायला लागते आणि त्या विचारांना न दिशा राहते, न त्याला त्याच्यामधून काही सोल्युशन किंवा काही साध्य होतं आणि नुसतं आपण विचार करून दमून जातो, तेव्हा आपण म्हणतो की हे ओव्हर थिंकिंग होतंय. म्हणजे ओके. कुठली एक दिशा राहत नाही त्याला. एकातून दुसऱ्या विषयात मन गुंतत जातं आणि तिसरीकडेच जाऊन पोहोचतं.
बरं. तर अशा तऱ्हेने मानसिक थकवा येऊ शकतो आणि तशीच जर सवय लागली तर प्रेझेंटमध्ये म्हणजे आत्तामध्ये न राहता लोकं उगाचच्या उगाच पास्ट फ्युचरमध्ये जाऊन स्वतःचा वेळ आणि ऊर्जा दोन्हीही घालवून बसतात. त्यामुळे ह्याच्याकडे नक्कीच लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आता आपण म्हणायला लागलोय, की मुलांमध्ये ओव्हर थिंकिंग दिसायला लागलंय. मुलांमध्ये राग दिसायला लागलाय. आपण रोजच्या रोज अनेक बातम्या वाचतो, की ज्याच्यामध्ये मर्डर असोत किंवा अशा कुठल्याही घटना खूप घडायला लागल्यात. खरंच. या घटनांसाठी पूर्वी या घटना घडत नव्हत्या का? घडत होत्या. पण तेव्हा त्याचं प्रमाण खूप कमी होतं. हे प्रमाण जे वाढतं आहे, ह्याचा मेंदूशी थेट संबंध आहे का? आणि मेंदू कशा पद्धतीनं आता कार्यरत होतोय? तर असं तर नाहीये, की ह्या घटना पूर्वी घडायच्या नाहीत. पण आता इन्फॉर्मेशन एक्सपोजर किंवा एक्सप्लोजन असं म्हणू शकतो आपण, की सतत माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असते आणि प्रत्येक माहिती जी आपल्यापर्यंत पोहोचते, त्यांनी मनामध्ये काहीतरी तरंग किंवा रिएक्शन तयार होतात. बरं. आणि ओव्हर स्टिम्युलेटेड राहिल्यामुळे अतिविचार साहजिकच आहे तो तयार होतो. म्हणजे आता एप्स्टीन फाईल हा लेटेस्ट हं. विषय आहे. बरोबर. आपलं काही घेणं-देणं नाहीये त्याच्याशी. पण त्याच्यावरून एवढी भीती लोकांमध्ये तयार झाली आहे, की आपल्या मुलांची सुरक्षितता किंवा अशा अशा प्रकारे समाज आहे का? अशा धारणा आणि त्याच्यातून ओव्हर थिंकिंग असं हे सगळं विषचक्र म्हणू तर ते तयार होतंय. सोशल मीडियाच्या एक्सपोजरमुळे आणि सतत माहितीचा भडीमार झाल्यामुळे आपल्या मनाला विश्रांती मिळत नाही आणि मग त्याचे दुष्परिणाम पण आपल्याला भोगायला लागतात. तर प्रत्येक आलेली माहिती ह्याची मनामध्ये काही ना काहीतरी रिॲक्शन किंवा तरंग हे उठणारच. चांगलं असेल तर चांगले, नकारात्मक असतील तर वादळं मनामध्ये तयार होऊ शकतात. जसं मर्डरची बातमी वाचली, की आपल्यामध्ये भीती किंवा राग किंवा एक म्हणतात ना निराशेची भावना, की समाज कुठे चालला आहे. अशा वेगवेगळ्या भावना आपल्या मनामध्ये तयार होऊ शकतात. तर त्याचा परिणाम म्हणजे आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात तर काही घडलेलं नाहीये. पण बातमी वाचून त्याचा एवढा सगळा परिणाम आपल्यावर होऊ शकतो. बरं. आता आपण बोलतोय, की सगळ्या ह्या बातम्या किंवा या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या मनावर होत असतो. मन दिसत नाही, पण मन बोलत असतं. त्याच्यासाठी आता आपला एक महत्त्वाचा प्रश्न, की या सगळ्या भावनांचं निराकरण करण्यासाठी कुठले-कुठले उपाय आहेत? आणि आत्ता आपण ज्या महत्त्वाच्या उपायावर बोलणार आहोत, तो म्हणजे रेकी. तर रेकीच्या इतिहासापासून आपण या सगळ्या गोष्टींवरती बोलायला सुरुवात करूयात. सध्या चालेल. लोकांना रेखी हा हं. एक शब्द प्रचलित आहे. मी रेकी करतो, मी रेकी करून घेतली, हे हां, वाक्य कानावर पडतात. खरंच. मुळात रेकी म्हणजे नक्की काय? ठीक आहे. तर रेकी हा शब्द जो आपण हीलिंगच्या दृष्टीने वापरतो. तर तो जॅपनीज शब्द आहे. REIKI हा ओके. जॅपनीज शब्द आहे. त्याचा साधा सोपा अर्थ म्हणजे वैश्विक प्राणशक्ती. बरं. प्राणशक्ती ही अशी गोष्ट आहे, की ज्याच्या आधारे प्रत्येक सजीव जिवंत आहे किंवा प्रत्येक गोष्ट जी जिवंत आहे, ती ह्या ऊर्जेचा वापर करून जिवंत आहे. आणि हीच ऊर्जा जी जीवन देते, तीच हीलिंगसाठी पण मदत करते. ओके. तर रेकीचा वापर हा वेदांच्या काळापासून सुरू आहे. पण नावं वेगळी होती आणि कदाचित म्हणून आपल्याला त्याचं संदर्भ लागत नाही. पण जिथे-जिथे ऋषीमुनी म्हणा किंवा साधू संतांनी कुणाला बरं केलं आहे, तिथे-तिथे ह्याच ऊर्जेचा वापर करून ते साध्य झालेलं आहे. त्याचा विशिष्ट स्टडी डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी 18व्या शतकात रिसर्च सारखा करून बरं. त्याला एक छान स्वरूप दिलं आणि ओके. तेव्हापासून रेकी ह्या नावाने हीलिंग पद्धती आपल्याला माहिती झाली. रेकी जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा रेकी हा शब्द तुम्ही सांगितलात, की जॅपनीज शब्द आहे. जॅपनीज शब्दापासून निर्माण झालेली जी वैश्विक ऊर्जा आहे, म्हणजे रेकी. तर रेकी म्हणजे कशा पद्धतीनं ही ट्रीटमेंट केली जाते आणि ही ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्याला किती काळ लागतो किंवा रेकीबद्दलची एक डिटेल माहिती तुम्ही आम्हाला द्या ना? नक्कीच. मला खूप आवडेल. कारण रेकी एवढी साधी, सोपी आणि सुरक्षित अशी हीलिंगची मेथड दुसरी कुठलीच मी माझ्या अभ्यासामध्ये तरी मला सापडली नाही. कोणीही शिकू शकतं. अ, सगळ्यात पुरातन आणि म्हणतात ऑथेंटिक अशी जी पद्धती असेल तर उसूई रेकी आपण त्याला म्हणू शकतो. कारण त्यांनीच ती रिइन्व्हेंट केली, बरं. शोधून काढली पुन्हा एकदा. त्यामुळे त्यांनी जे रेकीचं एक आखून दिलेलं स्वरूप आहे, त्यालाच आपण मावतार बाबाजी तदेकम फाउंडेशनमध्ये त्यालाच फॉलो करतो. बरं. तर ही जी रेकी ह्याच्यामध्ये 3 लेव्हल्स त्यांनी दिलेले आहेत.
पहिले 2 लेव्हल्स जे आहेत ते 2 दिवसाचा पूर्णपणे सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा अ, हा प्रत्यक्ष वर्कशॉप असतो. हा ऑनलाईन नाही घेतला जात. कारण जी रेकीची दीक्षा दिली जाते, ती एका शिक्षकाकडून रेकी शिकणाऱ्याला ही डायरेक्ट स्वरूपात दिली जाते. त्याची ओके. ती क्षमता जागृत करण्यासाठी. तर 2 दिवसाचा हा असा आपला सेशन आहे, ज्याच्यामध्ये फक्त रेकी नाही, तर मनाचाही अभ्यास आपण करून घेतो. बेसिक मनाची ओळख ही प्रत्येकाला असावी असं मला खूप वाटतं तृप्ती. कारण ज्या म्हणतात ना शरीराबद्दल आपण शाळेमध्ये शिकतो, शरीरशास्त्रामध्ये. आपल्याला बरोबर. प्रत्येक अवयवांची माहिती दिली जाते. मग मन जे आपण आयुष्यभर वापरतो किंवा ज्याच्यासोबत आपण जगतो, त्याची जराही माहिती शालेय म्हणजे काळात तर नाहीच, नंतरच्या काळात सुद्धा आपल्याला उपलब्ध नाही. हे मला फार वैषम्य वाटतं याचं. की जसं शरीरशास्त्र शिकवलं जातं तसंच मुलांमध्ये आपल्या मनाबद्दल ही माहिती सायंटिफिक द्यायला हवी आणि त्याचा उपयोग त्यांना खरंच पुढच्या आयुष्यात होणार असतो. बरं. तर ती दिल्या जात नाही. म्हणून रेकीच्या वर्कशॉपमध्ये आपण मनाचा, भावनांचा एक म्हणतात ना, एक साध्या सोप्या स्वरूपातला एक आराखडा लोकांना दिला जातो, की ज्याच्यातून त्यांना त्यांची ओळख होते. ओके. प्रत्येकाचं मन वेगवेगळं असतं. जसं एखादा माणूस खूप हळवा असतो, एखादा कठोर असतो. एखाद्याला राग खूप येतो, एखाद्याला भीती खूप वाटत असते. त्यामुळे हे व्यक्तिसापेक्ष असलेली ही अशी एक क्षमता असते. तर थोडंसं मनाबद्दल मला इथे सांगावसं वाटेल, अगदी. की आपण जेव्हा शरीर बघतो, तर हे शरीर कोण चालवतो हा प्रश्न आपल्याला पडतो, की ह्या शरीरावर आपलं आधिपत्य नाहीये. म्हणजे अ, भूक लागल्यावर आपण जेवण देतो, पण त्याचं पुढे काय होतं ह्याच्यावर आपलं नियंत्रण नाहीये. तर हे कोण करतं? हं. किंवा मला भूक लागली आहे ही भावना कोण निर्माण करतं? तर बरोबर. तिथे एक मन असतं. पण हे मन कुठल्या कुठल्या म्हणजे गोष्टीचा भाग आहे? कारण हे शरीरात तर दिसत नाही. तर इथे समजून घ्यायला आपल्याला थोडा अध्यात्माचा बेस इथे ओके. लक्षात घेतला, तर आपल्याला हे पिक्चर एकदम क्लिअर होऊ शकतं. तर असं म्हणतात, की अ, आत्म्याला मन असतं बरं. आणि आत्मा मनाच्या सान्निध्याने किंवा मनाच्या माध्यमातून ह्या शरीराद्वारे ह्या जगाचा अनुभव घेत असतो. अच्छा. नुसताच अनुभव नाही, तर इथे शिकतही असतो आणि अनुभव समृद्ध होत असतो. त्यामुळे मन हा आत्म्याचा भाग आहे, ओके. जो शरीराचा वापर करून ह्या जगामध्ये वावरतोय. अच्छा. तर हे तिन्हीही महत्वाचे आहेत. आत्मा मनाशी जुळलेला आहे. मन पंचेंद्रियाद्वारे शरीरावर नियंत्रण ठेवून आहे आणि हं. ह्या द्वारे तो ह्या जगाचा उपभोग घेतोय. ओके. म्हणजे बघण्यासाठी डोळे पाहिजेत, पण डोळ्यांनी जे दिसतंय ते समजून घ्यायची बुद्धी मनामध्ये आहे. अच्छा. कारण कॅमेरा आहे, पण कॅमेरा फक्त टिपेल. त्याचा अर्थ कोण लावणार आहे? तर ते मन लावणार आहे. आणि त्याच्यातून निर्णय घेऊन पुढे काय करायचं हे आत्म्याच्या सूचनांचं पालन केलं जातं. ओके. तर असं हे तिन्ही मिळून आपलं अस्तित्व असतं. आपण ना फक्त शरीर आहोत, ना आपण फक्त मन आहोत. हं. आपण आत्मा, शरीर आणि मन ह्या त्रिकुटीचा असा एकत्र अनुभव घेत असतो. ओके. तर हे तिन्ही अंगांचा आपण विचार करायला लागलो, तर आपल्याला उत्तरं बरीच मिळत जातील. मन म्हणजे तुम्ही म्हणालात, की 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मन म्हणजे शरीर आलं, तिथे आत्मा आला आणि पंचेंद्रिय आली. या सगळ्याचा समाविष्ट करून जी भावना तयार होते, तिचा खरा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. खरंच, खरंच. आपण जेव्हा रेकी करतो, तेव्हा आपण रेकीची जी प्रोसेस आहे, ती एक थोडीशी समजावून सांगाल का, की ज्याचा मनावर आणि शरीरावर कशाप्रकारे परिणाम होतो? नक्की. आणि म्हणूनच रेकीचा परिणाम खूप खोलवर आणि खूप उत्तमरित्या होतो. कारण ते फक्त शरीरापुरतंच ना राहत नाही, तर ते मनावर, पंचेंद्रियावर, आत्म्यापर्यंत त्याचा प्रभाव पडलेला असतो. बरं. तर रेकीमध्ये पहिल्यांदा ती क्षमता जागृत करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही एका योग्य शिक्षकाकडून रेकीची दीक्षा घेणं महत्त्वाचं आहे. हं. दुसरं, एकदा ती क्षमता जागृत झाली, की मग तुम्ही विशिष्ट प्रार्थना आणि संकल्पाचा पण उपयोग करता. संकल्प हे एक खूप सकारात्मक स्वरूप आहे आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवायचं ह्या ओके. युनिव्हर्ससाठी. आणि जेव्हा तुम्ही शुद्ध संकल्प घेता, तर त्याची चांगली फळं पण तुम्ही आकर्षित करता. तर वैश्विक ऊर्जा, तुमच्या मनाचा शुद्ध संकल्प आणि जागृत झालेली तुमची ही हीलिंगची ओके. कपॅसिटी, ह्या तिन्हीच्यामुळे तुम्हाला तो हीलिंगचा इफेक्ट ओके. दिसू शकतो. मग शरीरावर पण तो इफेक्ट
तुम्ही बघू शकता जर काही लागलं आहे किंवा काही व्याधी किंवा रोग आहे किंवा मनावरही तो बघू शकता. जर तुम्हाला काही नकारात्मक भावना जसं भीती, राग, डिप्रेशन आहे, ओव्हर थिंकिंग आहे, ह्याच्यावर सुद्धा रेकीनी प्रभावी उपचार करता येतात. आणि आपल्या पर्सनॅलिटीवर पण, कारण पर्सनॅलिटी ही आत्म्याच्या प्रभावाखाली असते आणि बरं. म्हणून म्हणतात ना, व्यक्ती तेवढ्या प्रकृती. प्रकृती. कारण प्रत्येक जणाचा आत्मा हा वेगवेगळ्या कारणांनी इथे जन्म घेऊन वेगळ्या अनुभवातून जात असतो. तर प्रकृती किंवा व्यक्तिमत्व बदलासाठी सुद्धा रेकीचा खूप छान उपयोग होतो. म्हणजे अंडर कॉन्फिडंट असाल, हं. तर तुमची पर्सनॅलिटी फुलवून यायला किंवा एखादा म्हणतात ना, एखादा वीकनेस असेल, की ह्याच्यामुळे मला ना माझी पूर्ण क्षमता प्राप्त नाही होते, तर तुम्ही रेकीद्वारे ते पॉझिटिव्ह बदल घडवून आणू शकता. रेकीची एक जी प्रोसेस असते, म्हणजे ती रेकीमध्ये एकतर काही स्टेप्स आहेत का? कारण रेकीमध्ये काही प्रकार असू शकतात आणि त्याच्याबरोबर त्याच्या स्टेप्सही आहेत, की मी एक मास्टर रेकी हीलर किंवा बरोबर. मास्टर रेकीची एक शिक्षिका हं. होण्यासाठी कुठल्या-कुठल्या स्टेजेसमधनं मला जावं लागतं? त्याच्यासाठी मला कुठल्या-कुठल्या गोष्टींची गरज लागते? बरं. पहिल्यात सगळ्यात मोठी गरज म्हणजे काय? तुमची इच्छा. ती असेल तर मग त्या दृष्टीने तुम्ही पावलं आपोआपच उचलता. अ, पहिल्या लेव्हल रेकीची जी पहिली लेव्हल आहे त्याच्यामध्ये आपण रेकी काय आहे आणि अगदी बेसिक जे स्वरूप आहे, जे स्पर्श करून रेकी द्यायचं आहे, ते तुम्ही पहिल्यांदा शिकता. म्हणजे ओके. ए तुम्हाला माहिती पाहिजे. मग तुम्ही त्याच्यावर अजून पुढचं काम करू शकता. तर पहिल्या लेव्हलला आपण स्पर्श चिकित्सा, हं. मनाचा पूर्ण अभ्यास, नंतर नातेसंबंधांबद्दल पण तुम्हाला बऱ्यापैकी माहिती दिली जाते, की अ, हीच लोकं तुमच्या आयुष्यात का येतात? विशिष्ट बरं. लोकच तुमच्या आयुष्यात का येतात? त्यांच्याकडून मिळणारे अनुभव, अ, म्हणजे तीच व्यक्ती बाबतीत वेगळ्या तऱ्हेने वागते आणि तुमच्या बाबतीत वेगळ्या तऱ्हेने वागते. बरं. तर हे का? हे जर नाही समजलं, तर आपण ह्या जंजाळातून कधीच बाहेर नाही येणार. ह्या दुःख-सुखाच्या म्हणतात ना, जाळ्यातून कधीच बाहेर नाही येणार. आणि प्रत्येक नातं हे कर्मानी बांधलेलं आहे. म्हणजे ऋणानुबंधाच्या फिरून पडल्या गाठी. गाठी. तर ह्या ऋणानुबंधाच्या गाठी कोण बांधतं हं. आणि त्याच्या पाठीमागे काय भूमिका आहे, काय अर्थ आहे, हे जाणून घेतलं ना, तर मग आपल्याला त्या गाठी सोडवायला आणि ते नातं पूर्णत्वास न्यायला मदत होते. त्या नात्यातून जे माझं शिक्षण होणार आहे एक आत्मा म्हणून, ते पूर्ण करण्यासाठी मग माझी ऊर्जा मी खर्च करते. न की ते म्हणतात ना, भांडून किंवा अ, अ, बळजबरीने त्या गाठी अजून पक्क्या करण्यामध्ये अ, वेळ वाया नाही घालवणार. बरोबर. त्या निर्गाठी सोडवून मी मुक्त होण्याकडे माझा प्रवास करेन. तर हे शिक्षण महाअवतार बाबाजी तदेकम फाउंडेशनच्या कोर्समधून आम्ही करून घेतो. फक्त रेकीवरच भर न देता, रेकीचा उपयोगाने तुम्ही कुठल्या लेव्हलपर्यंत हीलिंग करू शकता, अगदी कार्मिक लेव्हलपर्यंत. बरं. हे त्यांना कॉन्फिडन्स आला, की मग आपण नात्यातून किंवा पेनफुल नात्यातून आपली सुटका करून घेऊन आपले कर्मभोग संपवून पुढे जायच्या तयारीत येतो. बरं. तर बेसिक लेव्हलला आपण इलनेस टू वेलनेस म्हणजे आजारातून आरोग्याकडे हा प्रवास करतो. ओके. तर ह्या आजारामध्ये फक्त शारीरिक आजार नाही, मानसिक, भावनिक आणि कार्मिक ह्या बरं. तीनही अंगांचा आपण विचार करतो आणि त्या दृष्टीने मार्गदर्शन करून त्यांना एक स्ट्राँग हेल्दी फाउंडेशन देतो. 21 दिवसाचा सराव ह्याच्यानंतर महत्त्वाचा असतो. कारण ती क्षमता, तो बदल जर तुम्ही अनुभवला नाहीत, तर पुढच्यासाठी तुमचा कॉन्फिडन्स पुरेसा नसतो. ओके. जेव्हा तुम्ही सिन्सिअरली प्रॅक्टिस करता अ, आणि खूप छान सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येतात तुमच्या नात्यांमध्ये, तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये, तुमच्या मनामध्ये आणि साहजिक मग सगळे शरीरावर पण ते पॉझिटिव्ह बदल तुम्हाला दिसून ओके. येतात. जसं स्टॅमिना वाढतो, अ, प्रतिकारशक्ती वाढते, आजारांचं म्हणजे ना आटोक्यात यायला लागतात, अ, उत्साह, आनंद वाढतो. हे सगळे बदल अनुभवणं महत्वाचं आहे. ओके. ते 21 दिवसामध्ये तुमचा हा प्रवास तुम्ही पार पाडणं अपेक्षित आहे आणि मग दुसरी लेव्हल येते. दुसऱ्या लेव्हलमध्ये आपण सफरिंग टू सोल्युशन घेऊन जातो. म्हणजे बरं. माणूस म्हटलं की आयुष्यात समस्या आल्या म्हणजे गुरुजी नौशीर जे संस्थापक आहेत आपल्या महाअवतार बाबाजी तदेकम फाउंडेशनचे, तर ते काय म्हणायचे की मी इथे जन्म का घेतला आहे, हे काय उद्देश आहे, हे आपल्याला माहिती असणं फार महत्वाचं आहे. नाहीतर काय होतं, आपण गोल-गोल फिरत राहतो आणि अ, अ, आयुष्यात नक्की काय करायचं आहे, हेच माहिती नसतं
आजूबाजूला बघतं, अच्छा जन्म घेतलाय म्हणजे मग आता शिक्षण पाहिजे. शिक्षण नसेल तर पैसे कसे कमवणार? मग आता शिक्षण झालं, नोकरी मिळाली, पैसे कमवते, मग आता सगळे लग्न करतायत तर मलाही लग्न करायचंय किंवा मुलं-बाळं व्हायला पाहिजेत. तर आपण ह्या बेसिक सर्व्हायव्हलमध्येच अडकतो, जे प्राणी पण करतात. माणूस म्हणून एवढी बुद्धी मिळाली आपल्याला, तर अजून एक पाऊल पुढे जाणं अपेक्षित आहे, की एवढाच फक्त एवढ्यासाठीच हा सगळा म्हणतात ना आटापिटा आहे का? तर नाही. ह्याच्याहूनही अजून पुढे काहीतरी नक्कीच ध्येय आहे, जे आपल्याला दिसत नाहीये. तर त्या ध्येयाकडे गुरुजी घेऊन जायचा प्रयत्न करतात, की माणसाचा एक अजून उद्देश आहे हा ध्येय घेऊन, ह्या जन्म घेऊन पृथ्वीवर यायचा. ते म्हणजे माणूस म्हणून आपण थोडी प्रगती करणं अपेक्षित आहे. ओके. ज्या प्रकारे मी आत्ता माझा स्वभाव आहे किंवा काही वैशिष्ट्य घेऊन आली आहे, त्याच्यामध्ये दुर्गुण पण आहेत आणि सद्गुण पण आहेत. बरोबर. हे एवढं मोठं आयुष्य दिलं आहे, त्याच्यामध्ये 4 दुर्गुण घालवायचा प्रयत्न करूयात. 4 सद्गुण वाढीला लागूयात. तर अशा तऱ्हेने स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करता आलं, तर तुमचा मूळ उद्देश सफल होणार आहे. वाह! बाकीच्या गोष्टी करायच्याच आहेत ते म्हणाले. आलाय तेवढ्या सुंदर प्लॅनेटवर आलाय, तर मजाही करायची आहे, इथले सगळे आनंदही घ्यायचे आहेत. पण त्याच्यात हरवून न जाता स्वतःमध्ये चांगले बदल करून एक अजून चांगला माणूस माझ्यातून निर्माण व्हावा, हा प्रामाणिक प्रयत्न करणं अपेक्षित आहे. तर हे हे करताना अ, हे पण आपल्याला दिसतं, की इथे आल्यावर कुणाचंच आयुष्य सुरळीत नसतं. प्रत्येकाला काही ना काही समस्या असतात आणि समस्यांमध्ये अडकून आपली खूप ऊर्जा जाते, वैताग वाढतो, थकायला होतं आणि मग कुठलीतरी हरल्यासारखी भावना येते. तर मग असंच जगायचंय का? तर अजिबात नाही. कित्येक वेळेला ह्या सगळ्या समस्यांना उत्तर आहे आणि उपाय आहेत, हे जर कळलं तर आपण त्या समस्या वेळच्या वेळेस सोडवल्या तर तेवढ्या प्रदीर्घ काळापर्यंत आपल्याला सफर करायची गरज नाही, त्रासातून जायची गरज नाही. आणि हे आपण लेव्हल 2 मध्ये शिकवतो, की कुठलीही समस्या असू देत, शारीरिक, मानसिक, भावनिक, प्रोफेशनल तुमच्या काही समस्या असू देत, रिलेशनशिपच्या काही समस्या असू देत, फायनान्शियल समस्या असू देत, रेकी सगळ्यावर तुम्हाला उपाय देऊ शकते. आणि अच्छा. तुमची शक्ती आयुष्याशी भांडण्यापेक्षा प्रश्न लवकर सोडवून आनंदात तुमचं आयुष्य जावं, ह्याकडे तुमचं लक्ष असावं. म्हणून लेव्हल 2 मध्ये आपण तयारी करून घेतो, की ओके. अशी जगात एकही समस्या नाही, ज्याचं सोल्युशन उपलब्ध नाहीये. फक्त ते कसं मिळवायचं हे आपण बरोबर. ते ज्ञान आपण लेव्हल 2 मध्ये देतो. एकदा तोही कॉन्फिडन्स आला. पहिल्या लेव्हलला आपण पूर्ण आरोग्याच्या दृष्टिकोनातून, आपल्या भावनांच्या दृष्टिकोनातून जगतो. दुसरं म्हणजे आयुष्यावरच नियंत्रण मिळवतो, बरोबर. की माझ्याकडे जर मला वाटलं, की सगळी पॉवर आहे, की मी कुठल्याही समस्यातून बाहेर येऊ शकतो, तर मला डे टू डे तो स्ट्रेसच नाही जाणवणार, की ओके. "अरे बापरे! असं झालं तर काय करेल? अरे बापरे! तसं झालं तर काय करेल?" मी म्हणेन, की "येऊ देत प्रॉब्लेम, माझ्याकडे सोल्युशन आहे." ओके. तो जो एक कॉन्फिडन्स आणि एक रिलॅक्सेशन पाहिजे तुम्हाला आयुष्य जगताना, तो कॉन्फिडन्स तुम्हाला रेकी देते. त्याच्यातली सकारात्मकता, त्याच्यातली जी ताकद आहे, ती अनुभवाने तुम्हाला एवढं कॉन्फिडंट बनवते, की येऊ देत प्रॉब्लेम, मी नाही घाबरत. बरोबर. हे अ, जाणून घेऊन त्या दृष्टिकोनातून उपाय केले, की अक्षरशः माझ्या अनुभवातून सांगते तृप्ती, की रेकी शिकल्यापासून 2 वर्ष मी खूप सिन्सिअरली मी सगळे प्रयत्न केले आणि अक्षरशः कोणत्याही समस्या आयुष्यात ज्या होत्या तेव्हा, त्या कुठल्याच राहिल्या नाहीत आणि नवीन येणाऱ्या समस्या मला समस्याच वाटत नाहीत. कारण मला माहिती मी ह्याला चुटकीने सरशी सॉल्व्ह करू समजा. शकते आणि जर त्या एवढ्या लवकर सॉल्व्ह नाही झाल्या, तरी ते सहन करायची ताकद माझ्यामध्ये आहे किंवा तेवढा पेशन्स माझ्यामध्ये आहे, की एखादी गंभीर समस्या असू असू शकते, पण त्याच्यातून सुद्धा मी मार्ग काढत जाईन, हा आत्मविश्वास मला रेकी देते. बरोबर. हे लेव्हल 2 मध्ये झालं, की तिसरी जी लेव्हल आहे, ती मात्र तुमच्या आध्यात्मिक उद्धारासाठी आहे, की आता तुम्हाला परमेश्वरांनी आरोग्य दिलंय, तुम्हाला समस्या सोडवायचं साधन पण दिलंय. आता तुम्ही स्वतःच्या बदलाकडे सिरियसली लक्ष द्या आणि खरं थोडंसं आध्यात्मिक प्रगतीचा पण विचार करा. तर लेव्हल 3 आपण त्याच्यासाठी देतो, की बरं. थोडं खोलात जाऊन आपण आपल्या आयुष्याकडे बघावं आणि त्या दृष्टिकोनातून थोडे प्रयत्न करावेत, की इथे आल्याचा उद्देश आपण थोडा पूर्णत्वास न्यावा. तुम्ही आता खूप महत्त्वाची माहिती सांगताय, की रेकीचे ज्या तिन्ही लेव्हल आहेत, त्या तिन्ही लेव्हलमधून आपल्याला एक अ, मानसिक, आत्मिक आणि शारीरिक अशा तिन्ही प्रकारचे बदल जाणवतात आणि या बदलातून तुम्ही एक चांगला माणूस घडवू शकता. खरंच.
रेकीमध्ये मेडिटेशन किंवा कॉन्सन्ट्रेशन या सगळ्या गोष्टींना किती महत्त्व आहे? या गोष्टींचा आणि रेकीचा परस्पर संबंध आहे का? आणि या गोष्टी वापरून रेकी कशाप्रकारे वृद्धिंगत करता येते? नक्कीच. तर सुरुवातीला अशी काही अपेक्षा नाहीये, की तुमचं खूप फोकस असावं किंवा तसं नसतं कारण. बहुतेक लोकं जेव्हा रेकी शिकायला येतात, तेव्हा ते सेल्फ डाऊटमध्ये असतात. माझ्याच्याने होईल की नाही, जमेल की नाही, डोळेसुद्धा मला मिटवत नाहीत, तर मी म्हणजे 3 मिनिटं, 2 मिनिटं जे काही रेकी द्यायची आहे, ते मी कसं करणार आहे? इतके माझे विचार येतात, की माझं मन स्थिर होत नाही. आम्ही म्हणतो, "हरकत नाही, आम्ही पण सगळ्यांनी अशीच सुरुवात केली होती." तुम्ही सुरुवात करायला लागा. हळू जसा सराव वाढेल, जेवढी रेकी तुम्ही स्वतःला द्याल, आपोआप तुमचं जे विस्कळीत झालेलं मन आहे, ते स्थिरावत जातं. आणि ओके. म्हणून तो 21 दिवसाचा प्रवास महत्त्वाचा आहे, की जेव्हा तुम्ही स्वतःलाच आधी सक्षम करण्यासाठी ती ऊर्जा वापरता आणि कितीही विचारांचा कल्लोळ असू देत, रेकी वापरून हळू मन स्थिर आणि शांत होत जातं. भावनांचा निचरा झाल्यामुळे त्याच्यामुळे जे ओव्हर थिंकिंग होतंय, कारण एकदा आपण चिडलो, की दिवसभर आपण त्या मोडमध्ये राहतो, की ह्याला असं बोलायला पाहिजे होतं, त्यांनी असंच का केलं, माझ्यावर किती अन्याय. म्हणजे ते थिंकिंग लूपमधून आपण बाहेरच येत नाही. तेच जर एकी केली, तुम्ही फटकन ते बाजूला टाकून तुम्ही तुमच्या आत्ता प्रेझेंटवर लक्ष आणू शकता. तर रेकी अ, हे एक माध्यम आहे, ज्याने ओव्हर थिंकिंग किंवा अ, अनावश्यक नकारात्मक विचार घालवून तुम्ही मन स्थिर करू शकता. आणि जेवढं मन स्थिर, तेवढ्या अर्थातच रेकीचा प्रभाव वाढतो. तर सुरुवातीला अशी काही अपेक्षा नाही, की तुम्हाला मेडिटेटिव्ह पॉवर असावी किंवा मन स्थिर असावं मगच रेकी करता येते. उलट मी म्हणेन तुम्ही रेकी करा, आपोआपच मेडिटेटिव्ह पॉवर वाढेल, आपोआपच एकाग्रता येत जाईल. आणि जेवढी एकाग्रता वाढेल, तेवढी रेकीची पॉवर अजून वाढत जाईल. अच्छा. तुम्ही आता मध्ये बोलता असं म्हणालात, की रेकीमुळे तुम्ही नातेसंबंध किंवा रिलेशनशिप याच्यावरही काम करू शकता. खरंच आहे. तर रेकीचा आणि नातेसंबंधांचा परस्पर कसा संबंध आहे आणि या दोन्ही गोष्टी एकमेकांशी कशा अनुरूप आहेत आणि त्या एकमेकांबरोबर कसं काम करतात? नक्कीच. अ, माणसाला ना जेवढा त्रास बाकीच्या गोष्टींचा होत नाही ना, तेवढा एखाद्या व्यक्तीकडून होत असतो. म्हणजे आपण म्हणतो, की एक वेळ मी शिळी भाकरी खाऊन राहीन, पण मला मानसिक शांतता मिळू दे. तर मानसिक, भावनिक जो त्रास असतो, तो बहुतेक वेळेला नात्यातून निर्माण झालेला असतो. बरं. आणि अ, कुठलीही गोष्ट इथे विनाकारण नसते. जर काही नाती तुमची परीक्षा बघायला आली आहेत, तर त्याच्या पाठीमागे काय अर्थ आहे, हा माहिती करून घेणं आपल्याला गरजेचं असतं. तर जी त्रासदायक नाती आहेत, त्यांना आपण आजकाल खूप जण म्हणतात कार्मिक नाती आहेत. पण आमच्या दृष्टीने चांगली नाती सुद्धा कर्माचाच भाग आहे. तर बरोबर. चांगल्या कर्मांचं फळ द्यायला ती लोकं चांगली भूमिका घेऊन येतात. आपल्याच काही दुष्कर्मांचं फळ साठी काही लोकं तशी भूमिका घेऊन येतात. तर भूमिका करणारा चुकीचा किंवा वाईट नसतो. हे दोन्ही आपल्याच कर्मांची फळं आहेत. काही उपभोगतो चांगली कर्म आणि काही भोगतो. तर ह्या कर्मांमधून पटकन कसं बाहेर यायचं, तो ओके. धडा पटकन कसा शिकायचा आणि ते नातं हील कसं करायचं, हे रेकी तुम्हाला शिकवते. ओके. तर आम्ही खूप पॉवरफुल फॉरगिव्हनेस प्रेयर देतो, की ज्याच्यातून कार्मिक नातं तुम्ही त्या बंधनातून मुक्त होता. जसं मी म्हटलं ना, त्या गाठी सोडवायच्या आहेत ऋणानुबंध. ऋणानुबंध हा शब्दच समजून घेण्यासारखा आहे तृप्ती. ऋण आहे बरोबर. आणि बंध आहे. तर कोणतं ऋण आहे ते बघा. चांगलं ऋण आहे का नकारात्मक ऋण आहे? ऋण तर दोन्ही आहे. उपकाराचं सुद्धा ऋण आहे, म्हणून तो माणूस येऊन तुमची सेवा करतो, तुम्हाला मदत करतो किंवा तुम्हाला काहीतरी देऊन जातो. तसंच नकारात्मक जे ऋण आहे, म्हणजे कुठल्या जन्मात जर मी कुणाला काही त्रास दिलाय किंवा माझ्यामुळे कुणाचं काही नुकसान झालंय, साहजिकच आहे तो अनुभव मला घेतल्याशिवाय मला पुढे नाही जाता येणार. तर तो अनुभव देण्यासाठी मग काही नकारात्मक भूमिकेत शिरून मला तो अनुभव द्यायचा प्रयत्न करतात. हे मी जेवढ्या लवकर समजेल आणि माफी मागून त्या कर्मातून मी जेवढ्या लवकर मुक्त करेन, तर तेवढाच माझा त्रास वाचणार आहे. ते करता तुम्ही नात्याचा रंगसुद्धा रेकीने बदलू शकता, की जेवढा त्रास होतोय तो कमी करून, हीलिंग करून त्या नात्याचं, तेच नातं पुन्हा शांत आणि समृद्ध बनवू शकता आणि ही ताकद मला असं वाटतं फक्त आणि फक्त रेकीमध्ये आहे. अच्छा. तुम्ही मगाशी सांगितलत, की रेकीमध्ये थोडंसं जे लेव्हल 3 आहे, त्याच्यामध्ये अध्यात्म या गोष्टीचा आपण पूर्ण विचार करतो. बरोबर. मुळात अध्यात्म म्हणजे काय?
कारण रेकीसाठी अध्यात्म पाहिजे. मग अध्यात्मच जर माहिती नसेल, तर मी रेकी कुठून करणार असाही प्रश्न येतो. त्यासाठी अध्यात्माची एक आम्हाला थोडीशी ओळख तरी करून सांगा, की अध्यात्म म्हणजे काय आणि अध्यात्मातून रेकी कशी करता येते? खूपच म्हणजे म्हणतात ना महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आणि हा प्रश्न मला खरोखर ह्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे, की अध्यात्माविषयी प्रचंड गैरसमज आहेत. आणि त्याच्यामुळे लोकांचा ना ह्याच्याकडे बघायचा खूप दृष्टिकोन कलुषित झालेला आहे. कारण अनुभवच असे आलेले आहेत लोकांना, की अध्यात्माच्या नावाखाली फसवणूक झालेली आहे, भ्रमनिरास झालेला आहे, वाईट अनुभव आलेले आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्याच अध्यात्माकडे बघायचा लोकांचा दृष्टिकोन चुकीचा झालाय. तर ह्याच्यामध्ये आधी आपण अध्यात्म म्हणजे काय हे समजून घेऊयात. हं. आद्य आणि आत्म. अध्यात्म म्हणजे स्वतःचाच केलेला अभ्यास आहे. नो सेल्फ. मी असा आहे तर मी का आहे आणि मी असा आहे तर त्याची कारणं काय काय आहेत, हे शोध घेणं, स्वतःचा शोध घेणं म्हणजे अध्यात्म आहे. तर एवढी साधी सोपी परिभाषा अध्यात्माची ओके. आहे. आता हा शोध घेण्यासाठी एक मार्गदर्शक आवश्यक आहे. पण तो मार्गदर्शक योग्य मिळाला तर तुम्ही म्हणतात ना, तो तुम्हाला योग्य दिशेला घेऊन जाऊ शकतो. तर इथे थोडं सजग राहून तुमचा गुरु किंवा तुमचा मार्गदर्शक तुम्ही चूज करणे हे तुमचे कर्तव्य आहे. लोकं तुम्हाला प्रत्येकाला गुरु चांगलाच वाटतो आणि हरकत नाहीये. पण आपण पण डोळे उघडे ठेवून थोडा अभ्यास करून कुठला मार्ग माझ्यासाठी योग्य आहे आणि कुठला व्यक्ती योग्यपणे मला मार्गदर्शन करू शकतो हे थोडं चाचपणी करावी. नाहीतर मग बरं. फसवणूक होईल. मला सांग तृप्ती, आपण साधा ड्रेस किंवा साडी घ्यायला जातो. आपण 5 दुकानं फिरल्याशिवाय घेत नाही. बरोबर का? आहे. कारण जी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करता आहात आज त्याच्यामध्ये, त्याचा तुम्हाला मोबदला नीट मिळाला पाहिजे. मग गुरु करताना तुम्ही योग्य म्हणतात ना, त्याची माहिती काढणं किंवा थोडा अनुभव घेऊन थोडं सजग राहून डोळे उघडे ठेवून चाचपणी करून मग तुम्ही विश्वास ठेवणं महत्वाचं. इथे उलटं करतात. आंधळ्यासारखा विश्वास ठेवून पुढे जातात आणि मग पोळल्यावर म्हणतात हे सगळं झूट आहे अध्यात्म वगैरे. तर अध्यात्म झूट नाहीये. पण हे जगच आहे ना. जसं मी स्वतः डॉक्टर आहे, तर आज भोंदू डॉक्टर पण आहेतच ना, हे सत्य आहे. त्यांचा काय रोल आहे? ते तुम्हाला सजग बनवायला आलेत. तुमची बुद्धी शाबूत ठेवून तुम्ही पुढे जाणं महत्वाचं आहे. बरोबर त्याची आहे. डिग्री तपासणं किंवा त्याची योग्यतेची माहिती जाणून घेणं हे महत्वाचं आहे. आणि साधं उदाहरण देते. स्वामी विवेकानंद जेव्हा गुरुच्या शोधात होते, तर परमहंस रामकृष्ण परमहंस ह्यांच्याकडे ते जायचे, पण त्यांनी लगेच गुरु म्हणून नाही मानलं. तेव्हा रामकृष्ण परमहंस ऑलरेडी खूप फेमस होते आणि एक योग्य गुरु म्हणून त्यांची महती ऑलरेडी पसरलेली होती. तरी सुद्धा स्वामी विवेकानंदांनी चटकन विश्वास ठेवला नाही. उलट काही-काही वेळा परीक्षाच घेतल्यात, की हे जे म्हणतायत ते खरं आहे की नाही. आणि ती एक खूप छान गोष्ट लोकांना माहिती पण असेल, की असं म्हणायचे, की रामकृष्ण परमहंस एवढे शुद्ध होते, की पैशाच्या स्पर्शाने सुद्धा त्यांना त्रास व्हायचा. अच्छा. तर विवेकानंद काय करतात, एक दिवशी एक चांदीचा शिक्का त्यांच्या गादीखाली लपवून ठेवतात. अ, जसं रामकृष्ण परमहंस त्याच्यावर बसतात, ते एकदम जसं चटका लागलाय असं उठतात आणि खरोखर त्यांना भाजल्याचं खूण असते. आणि मग विवेकानंदांना धक्का बसतो, की नाही, हे खरंच योग्य व्यक्ती आहेत. आणि मी एवढी म्हणजे कुठल्या टोकापर्यंत मी परीक्षा घेतली आणि तेव्हा जे समर्पण केलं त्यांनी, योग्य माहिती घेऊन, योग्य परीक्षा घेऊन जे समर्पण केलं, मग मात्र त्यांनी त्यांचा विश्वास त्यांचा कधी डगमगला नाही. पण अच्छा. आधीच आंधळा विश्वास ठेवायचा आणि मग वेड्या-वाकड्या कारणांनी तो तुटावा, हे म्हणतात ना, हे बरोबर नाही, उलटं पाहिजे. थोडं सजग होऊन तुम्ही थांबा, एखाद वर्ष चान्स द्या, डोळे उघडे ठेवा. अ, त्या गुरूंनी काय सांगितलं आहे, त्याचं तुम्हाला काय प्रचिती येते, ते बघा आणि मग तुम्ही निर्णय घ्या. तुम्ही आता मगाशी म्हणालात, की अध्यात्माबद्दलचे खूप सारे खूप, गैरसमज आहेत. खूप. अध्यात्माबद्दलचे कुठले गैरसमज जास्त प्रचलित आहेत, हे का लोकांना सांगावं, खरंच, जेणेकरून लोकं त्या गैरसमजापासून दूर राहतील? खरंच. आणि जसं अध्यात्माबद्दल गैरसमज आहेत, तसेच रेकीबद्दलही आहेत. तर प्रचंड. तेही कुठले आहेत आणि त्याच्यापासून आपण लोकांना कशा पद्धतीनं परावृत्त करू करू शकतो? शकतो. सगळ्यात मोठा अध्यात्मातला गैरसमज काय माहितीये का? की हे संन्यास घेतील
ह्यांचा सगळ्यातला इंटरेस्ट संपून जाईल आणि घराकडे लक्ष देणार नाहीत किंवा अध्यात्म म्हटलं की 100 नियमांची यादी येईल जे माझ्याच्याने होणार नाही. नॉनव्हेज सोडा, ना फिजिकल रिलेशन नाही पाहिजेत किंवा अगदी ना सात्विक काही म्हणजे ना पांढरेच कपडे घातले पाहिजेत. हे सगळे गैरसमज आहेत. मला आज सांगा, गजानन महाराज म्हणा, रामदास स्वामी म्हणा, ज्ञानेश्वर म्हणा, यांनी काही ड्रेस कोड लिहून ठेवलेत का हो? बरोबर आहे. म्हणजे आपण काय शिकतोय यांच्याकडून हे आपण बघतच नाही. त्यांनी काय या सगळ्या महान लोकांनी एकच सांगितलंय, मनाची शुद्धी म्हणजे अध्यात्म. तुम्ही बाहेरून कसे जगता आहात किंवा काय कपडे घालतात, काय लाईफस्टाईल आहे तुमची, ह्याचा काही एक संबंध तुमच्या अध्यात्माशी येत नाही. तुम्ही व्हेज, नॉन-व्हेज खाण्याकडे तुम्ही बघता, अरे पण वागण्याकडे बघा ना. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टींचा गुंता होतो म्हणून हे गैरसमज लोकांमध्ये पसरतात. एकतर फार कमी लोकं आहेत जे अध्यात्मासाठी जग सोडतात. बहुतेक जग सोडणारे वैतागून, त्रासाला कंटाळून अध्यात्माच्या मार्गी म्हणजे अध्यात्माचा बुरखा घालून ते हे पळून हो ना. जायची प्रक्रिया करतात. खरे आध्यात्मिक पळून जाण्यासाठी नाही, खरोखर स्वतःचा शोध घेण्यासाठी निघालेले असतात. बरोबर. तर हा गैरसमज आहे. कोणीही अध्यात्मात शिरल्यावर असं दुसऱ्या दिवशी त्यांना संन्यासी व्हावं असं वाटत नाही आणि तशी व्हायची गरज पण नाहीये. सगळ्यांनी संन्यास घेतला तर हे जग संपून जाईल. तसं अपेक्षित पण नाहीये. आपल्या महाराष्ट्रातली जी संत परंपरा आहे ना तृप्ती, ते सगळे गृहस्थ धर्मातले आहेत मेजॉरिटी. मेजॉरिटी संत गृहस्थ धर्मातले आहेत. तर मग ते कशाला आपल्याला पळून जा म्हणतील? उलट ते म्हणतील ह्या जन्मात जे काही येते त्याचा सामना करा. बरोबर आहे. आणि म्हणतात ना, पळून जायची काहीच गरज नाहीये. समस्या सोडवता आल्या पाहिजेत. त्याचा धीराने सामना करता आला पाहिजे आणि सगळ्यात मोठा विजय हा आपलाच आपल्या मनावर मिळवलेला विजय आहे. तर उलट मी म्हणते अध्यात्म तुमचं आयुष्य सोपं करतं. तुमचं आयुष्य कमी कटकटींचं, कमी त्रासाचं करतं. ते कसं? अध्यात्मामध्ये जे काही साधना मिळते त्याने तुमचाच राग, लोभ, भीती जाणार आहे. आता हे दुर्गुण गेल्यावर तुमचं मन तुम्हाला त्रास देणार आहे का? नक्कीच नाही. म्हणजे तुमचं आयुष्य जास्ती चांगलंच होणार आहे की नाही? मग अध्यात्म चांगलं आहे का वाईट आहे? अध्यात्म केल्याने माणूस स्वतः एवढा शांत, स्थिर, त्याच्यामध्ये हिंमत येते. तो नैराश्याला कधीच बळी पडत नाही. तो रागा, लोभामध्ये वाहवत जात नाही. त्याचा स्वतःवर अतिशय नियंत्रण राहतं. मग ह्याचे चांगलेच परिणाम त्याला दिसणार आहेत. त्याचे वाईट परिणाम होऊच शकत नाही. उलट तो प्रत्येकाशी चांगलंच वागेल म्हणजे अजून नकारात्मक कर्म पण नाही करणार ना. अध्यात्माने नुसता हाच जन्म नाही उद्धारत. पुढचे जन्म सुद्धा मार्गी लागतात. कारण ह्या जन्मात तुम्ही सुधारल्यावर तुमच्या हातून पाप किंवा चुकीचं वागल्याच नाही गेलं, तर ती चुकीची कर्म घडणार नाहीत. मग त्याची शिक्षा शिक्षा हा शब्द चुकीचा आहे, पण त्याचा अनुभव घ्यायची गरज नाही पडणार. बरोबर. तर मग अध्यात्म हे चांगलंच आहे ना. उलट जेवढ्या लहान वयापासून आपण योग्य अध्यात्म मुलांना इंट्रोड्यूस करू, जसं की मनाचा अभ्यास, आपल्या स्वभावाचा अभ्यास. माझ्यात ही कमतरता मी कारणाने घेतली आहे. मी जर भीती घेऊन जन्म घेतलाय, म्हणजे मला त्या भीतीवर मात करायची आहे. हं. मी जर लोभ घेऊन जन्म घेतलाय, म्हणजे मला त्या लोभावर विजय मिळवायचा आहे. हे जर समजलं, तर आपण वाहवत नाही जात. आपण त्याच्यावर उपाययोजना करतो आणि एक अजून चांगलं व्यक्तिमत्व आपलं त्याच्यातून निर्माण करतो. तर हे करण्यासाठी मात्र कुठून सुरुवात करावी? तर रेकी हे अगदी सोपं, सहज, कारण सगळ्यांनाच मेडिटेशन जमतं असं नाही किंवा सगळ्यांनाच खडतर साधना म्हटल्यावर भीती वाटते, की माझ्याच्याने झेपेल की नाही? बरोबर आहे. रेकी तर जमूच शकते. रेकी आध्यात्मिक बेस देते. अर्थात साधनानंतर वेगळी लागू शकते, पण बेससाठी रेकीसारखं टूल नाही. ओके. त्यांनी तुम्हाला तुमचे म्हणतात ना विकार नियंत्रणात ठेवायला अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला ते साध्य होऊ शकतं आणि अध्यात्माची सुरुवात आपोआपच रेकीतून निर्माण होते आणि पुढपर्यंत तुम्हाला साथ बरोबर. देऊ शकते. तुम्ही आता अध्यात्माचे जे गैरसमज सांगितले ते तर झाले. पण आत्ता आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न, की रेकी. रेकीबद्दलचे कारण गैरसमज रेकीबद्दलचे गैरसमज भयंकर. लोकांमध्ये खूप जास्त आहेत, की त्यांनी आम्हाला त्रास होतो. हो, हो. त्यांनी म्हणे काय तुम्ही एकमेकांच्या अंगाला हात लावतात. असे अनेक काहीतरी अनेक अनेक. गैरसमज हे आहेत. तरी तू तर फार साधे सांगितलेस. अगदी ब्लॅक मॅजिक पासून रेकीकडे अच्छा. बघितलं जातं, की हे काहीतरी जादूटोणाच करतात ह्याच्यातून किंवा बरं. ह्यांनी ते दुसऱ्यावर नियंत्रण म्हणजे हिप्नोटाईज करायचा प्रयत्न करतात की काय. तर असे भयंकर गैरसमज पण आहेत, ज्याच्यामुळे लोकं ते शिकायला किंवा घ्यायला तयार होत नाहीत.
बरं. तर नक्कीच मी सांगेन की पहिल्या लेव्हलला तुम्हाला स्पर्श करायला लागतो. पण स्पर्शातली ताकद आपण अनुभवली आहे. एखाद्या म्हणजे प्रेमळ व्यक्तीचा स्पर्श आपल्याला आधार देऊन जातो. आपल्याला एक म्हणतात ना, एक निश्चिंतता मिळते. जसा आईचा स्पर्श, की अर्ध्याहून अधिक आपली चिंता तिने फक्त आपल्या डोक्यावर हात ठेवल्यावर बरी वाटते. म्हणजे स्पर्शात ताकद आहे की नाही? रेकी करणारा माणूस हा असाच परमेश्वराची निर्मळ ऊर्जा ट्रान्सफर करणारा व्यक्ती किंवा माध्यम असतो, चॅनल असतो. तो स्वतः काहीच नाही करत. तो फक्त परमेश्वरी ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर त्याचा मी म्हणते त्याचा सगळ्यांनी अनुभव घ्यावा आणि निश्चिंतपणे योग्य व्यक्तीकडून जर रेकी शिकलेली असेल, तर त्याचा कुठलाच निगेटिव्ह परिणाम होणार नाही. पण आता मी म्हटलं ना, की जगात सगळ्या प्रकारचे डॉक्टर असतात, भोंदू पण असतात, फसवणारे पण असतात. रेकीमध्ये पण ते शक्य आहे. तर कुणाकडून तुम्ही रेकी घेताय, हे थोडी चौकशी करणं हे आपलं पण कर्तव्य आहे. तर योग्य व्यक्तीकडून घेतली तर तुम्हाला नक्कीच त्याचा चांगला परिणाम दिसून येईल. तर डिस्टंट रेकी पण देता येते. ओके. त्या पण पद्धती तुम्हाला शिकवल्या जातात. वैश्विक ऊर्जा आहे ती अख्ख्या ब्रह्मांडात आहे. त्यामुळे तुम्ही पृथ्वीवर कुठेही असलात हं. तरी काही-काही मेथड्स वापरून रेकी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू शकतो. ओके. आणि स्पर्शाचीच गरज आहे असं काही नाहीये. तिसरी म्हणजे हे संमोहन नाही. ह्याच्यामध्ये शुद्ध हेतूने केलेली प्रार्थना आहे आणि त्याच्याबरोबर वैश्विक ऊर्जा आम्ही पाठवतो. तर ह्याच्या दोन्हीमध्ये निगेटिव्ह असं काहीच नाहीये. जर माझा हेतू शुद्ध असेल, जसं मी म्हणत असेन, की अ, ईश्वराकडे माझी ही मनापासून प्रार्थना आहे, की तृप्तीच्या आयुष्यातील सर्व ताण-तणाव दूर झाला आहे आणि ती निश्चिंत, आनंदी आहे. ह्याच्यामध्ये मी वाईट काय आहे? आणि जेव्हा मी शुद्ध हेतू घेते, परमेश्वराची ऊर्जा माझ्या पाठीमागे उभीच राहणार आहे आणि ती ऊर्जा मी तुझ्यापर्यंत पोहोचवल्यावर तो परिणाम तुला नक्कीच प्राप्त होणार आहे. बरोबर. दुसरं म्हणजे ब्लॅक मॅजिक काय आहे? एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे. इथे शुद्ध संकल्प आहे, तिथे दुष्ट संकल्प आहे. इथे शुद्ध ऊर्जा आहे, तिथे दुष्ट ऊर्जा आहे. ह्याच्यामध्ये साम्य काहीच नाहीये. इथे शुद्ध हेतू आहे, त्यामुळे निश्चिंत होऊन तुम्ही एका ह्याच्यात ब्लॅक मॅजिक नाही आणि म्हणूनच मी म्हणते, की तुम्ही जे काही शिकता आहात, त्याची पूर्ण सखोल माहिती घ्या. त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन मागा. जसं ओके. लेव्हल 2 ला सिम्बल्स आहेत. सिम्बल्स म्हणजे काय? तर आपल्या भारतीय संस्कृतीत आपण यंत्र म्हणतो. जसं श्रीयंत्र आहे किंवा साई यंत्र आहे किंवा लक्ष्मी यंत्र आहे. अ, आता तरुण भारतमध्ये येता-येताच दरवाजावर सरस्वती यंत्र होतं. तर ह्या यंत्रांमध्ये आपण आपण डाऊट नाही घेत, कारण मला माहिती आहे हे सरस्वती यंत्र आहे. म्हणजेच काय, की तिची ऊर्जा ह्या यंत्राद्वारे इथपर्यंत चॅनलाइज व्हावी बरोबर. म्हणून. तर रेकीचे हे जे ओरिजिनल सिम्बल्स आहेत, जे डॉक्टर उसूईंनी आपल्याला दिले आहेत, ते 4च आहेत. बरं. त्याच्यामध्ये लोकांनी वाढीव-वाढीव दिलेत, पण ते त्यांच्या बुद्धीने दिलेत. उसूई जे होते ते संत पदापर्यंत पोहोचलेले असे ते महापुरुष होते. त्यामुळे त्यांनी दिलेले हे जे 4 सिम्बल्स, ओरिजिनल सिम्बल्स जे त्यांच्या लिनिएजने आमच्यापर्यंत आलेत. म्हणजे त्यांनी डॉक्टर उसूई पहिले होते. त्याच्यानंतर डॉक्टर हयाशींना त्यांनी रेकीचं हं. ज्ञान दिलं. त्यांनी मिसेस टकाटांना रेकीचं ज्ञान दिलं. मिसेस टकाटांनी बाकीचे टीचर्स बनवले. ओके. आणि आम्ही जे तदेकमतर्फे जी रेकी शिकवतो, ह्या लिनिएजमधल्या लोकांच्या सह्या असलेले सिम्बल्स आहेत. ओके. म्हणजे ऑथेंटिकेट केलेले आहेत. त्यामुळे आमचे जर सिम्बल्स वापरले, तर त्याच्यातून नकारात्मक काहीही घडणार नाही, ह्याची अगदी पूर्णपणे खात्री मी देऊ शकते. कारण त्या सगळ्या मास्टर्सच्या सह्यांसकट ते सिम्बल्स आलेले आहेत. आता जर तुम्ही चुकीचे सिम्बल्स शिकलात किंवा भरमसाठ कुठले सिम्बल्स आहेत, त्याच्यातून कुठली ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचतीये, ह्याचं जर तुम्हाला ज्ञान नाही, तर त्याची जबाबदारी कुणी घ्यावी? आणि वाईटपणा रेकीला येतो. जे काही खरं रेकीचा दोष नाहीये. लोकांनी चुकीच्या पद्धतीने जर काही केलं, तर त्याचा त्याचा दोष सगळा त्या व्यक्तीला गेला पाहिजे, ना की पद्धतीला. बरोबर आहे. तर हे गैरसमज मला असं वाटतं लोकांनी किंवा जे इथे दर्शक आहेत आपले, त्यांनी त्यांच्या मनातून दूर करावेत. आपण जेव्हा रेकी देतो, तेव्हा रेकी दिल्यानंतर ती रेकी शरीरावर कशा पद्धतीनं काम करते? हां. तर जसं मी म्हटलं, रेकीचा परिणाम फक्त शरीरापुरता मर्यादित नाहीये. कुठलाही आजार का होतो, हे पण आपल्याला जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे.
जगातले 90% आजार हे सायकोसोमॅटिक किंवा अ, मनोकायिक म्हणजे मनावर आघात झाल्यामुळे शरीरावर दिसणाऱ्या खुणा आहेत. ओके. त्यामुळे अ, पहिल्यांदा तर एक रेकी हीलर म्हणून आम्ही हा विचार करतो, की हा आजार मनोकायिक आहे, हा सायकोसोमॅटिक आहे का हा फक्त शरीराशी निगडीत आहे? ओके. आणि त्यानुसार आपली उपाययोजना ठरते. जर मनाचा जर आजार असेल, तर मात्र चक्रांवर आम्ही काम करतो, नाड्यांवर काम करतो आणि मग आम्ही शरीरावर काम करतो. ओके. कारण मूळ कुठे आहे हे बघितलं आणि मुळावरच नाही काम केलं, तर तो आजार वारंवार पुन्हा-पुन्हा येणार. जर मनावर काम करायचं राहिलं, तर ती व्याधी पूर्ण जाणार नाही. जसं बीपी आहे, डायबिटीस आहेत, हे रोग नाही आहेत. ह्या म्हणतात ना डिसऑर्डर्स आहेत. बिघाड बरोबर. झालेला आहे आणि बहुतेक वेळेला मनाच्या म्हणतात ताणतणावामुळे म्हणा किंवा त्याच्यावर झालेल्या आघातामुळे म्हणा, ही निर्मिती झालेली आहे. इव्हन ओके. थायरॉइड. तर बऱ्याच ठिकाणी जिथे कारणं उपलब्ध नाहीयेत, तिथे कारण मनामध्ये असायची शक्यता आहे. तर मेजॉरिटी काम मनावर, चक्रांवर, नाड्यांवर होतं आणि मग आपोआप शरीर बरं व्हायला लागतं. ओके. पण जिथे जसं म्हणतात ना इन्फेक्शनमुळे जसं सर्दी, खोकला किंवा बाहेरच्या कारणांमुळे जर शरीरावर काही झालं असेल, तर डायरेक्ट आपण शरीरावर सुद्धा उपचार रेकीद्वारे देऊ शकतो. पुन्हा प्रार्थना, शुद्ध संकल्प आणि वैश्विक ऊर्जा ह्यांनी आम्हाला शिकवलेल्या पद्धतींचा वापर करून आम्ही उपचार देतो. प्रत्येक व्यक्ती हा कुठल्या ना कुठल्या तरी त्रासाने व्यापलेला असतो आणि तो प्रयत्न करत असतो, की मी यातून बाहेर पडावं. बरोबर, हे बाहेर पडण्यासाठी रेकी का महत्वाची आहे? बरोबर. मला सांगा आज अ, अ, शारीरिक आजारांसाठी तरी डॉक्टर उपलब्ध आहेत. म्हणजे मला जर समजा कुठे काही लागलं आहे किंवा काही व्याधी झाली आहे, तर मी जाऊन कुठले औषधोपचार घेऊ शकते. मग होमिओपॅथी असू देत, आयुर्वेदिक असू देत, युनानी असू देत, ॲलोपॅथी असू देत किंवा अजून कुठले. पण जर एखाद्याला मानसिक रोग नाहीये, पण रोजच्या भावनिक समस्या असतील, की मला पटकन चिडायला होतं, मला पटकन ताण येतो, मी काही मानसिक रोगी नाहीये, तर मी कुणाकडे जावं? बरोबर. त्रास तर होतोय माझ्या स्वभावाचा, पण तो असाही नाहीये, विकृत स्वरूपात नाहीये, की ज्याच्यासाठी मला सायकियाट्रिक ड्रग्ज घ्यायला लागतील. मग मी कुणाकडे जावं? आजकाल जरा जागृती झाली आहे, त्यामुळे लोकं काउन्सिलरकडे जातात. मी काउन्सिलर आहे समजा, मी तुला काय करेन, मी समजावेन. मी तुला सांगेन, की नाही तू अशा-अशा प्रकारे रिएक्ट होतीस, असं होऊ नकोस. म्हणजे मला कळलं आता, पण तरी वळत नाहीये. बरोबर. ते कसं साध्य करायचं? ते कोण वळवणार? मला माहिती आहे राग वाईट आहे. मला माहिती आहे भीतीमुळे हे सगळे प्रॉब्लेम येतात. पण मला कितीही माहिती असलं तरी मला माझ्यावर नियंत्रण येत नाहीये. तिथे रेकी तुम्हाला मदत करते. ओके. रेकी नी आपण चक्रांवर काम करतो आणि चक्रांमध्ये साठलेल्या भावनांचा निचरा व्हायला अ, निचरा झाला, की तुमच्या स्वभावात आपोआप बदल घडून येतात. तर आम्ही भावना आणि स्वतःच्या शरीरातली चक्र आणि व्याधी असं व्यवस्थित आम्ही स्टडी केलेलं आहे, की कुठली भावना कुठल्या चक्रामध्ये साठते, ती वर्षानुवर्ष साठल्यानंतर त्याच्या प्रभावाने कुठल्या ऑर्गन्सना डॅमेज होऊ शकतो आणि कुठली व्याधी तयार होऊ शकते. तर ह्याचं अगदी सायंटिफिक स्टडी करून आम्ही लोकांना तेही शिकवतो. म्हणजे त्यांना पण कळावं, की ही व्याधी मनाच्या ह्याच्यामुळे आलेली आहे, न की बाहेरच्या कारणांमुळे. बरं. तर थोडक्यात तुला सांगावं तर मूलाधार चक्र जे आहे अ, तर ह्याच्यामध्ये आपल्या जगण्याशी रिलेटेड जे प्रॉब्लेम असतात, सर्व्हायव्हल इश्यूज, हं. त्याच्यामुळे येणारी भीती, त्याच्यामुळे येणारा ताणतणाव तो तिथे अडकलेला असतो. आणि ह्याच्यावर अतिपरिणाम झाला तर आपले मूलाधार चक्र हे आपल्या किडनी, स्पाईन आणि ब्लॅडरशी संबंधित आहे. ओके. तर हे जर दुर्लक्ष केलं गेलं, तर तुम्हाला पाठीशी रिलेटेड आजार किंवा किडनीशी रिलेटेड आजार किंवा मूत्राशयाशी रिलेटेड आजार होऊ शकतात. स्वाधिष्ठान चक्र जे आहे, हे जेलसी आहे, मत्सर आहे, साठलेला आतमध्ये राग आहे, नंतर प्रचंड प्रमाणातली भीती आहे. अ, खूप ज्यांच्यावरनं म्हणजे दबावात्मक परिस्थितीत जे खूप वर्षानुवर्ष राहिलेले आहेत, फ्रस्ट्रेशन आहे, ते त्यांचं स्वाधिष्ठान चक्र बिघडलेलं असतं. तेच जर वर्षानुवर्ष तसंच राहिलं, तर त्यांना पचनाशी रिलेटेड आजार होऊ शकतात, लैंगिक समस्या होऊ शकतात किंवा पाठीशी रिलेटेड समस्या होऊ शकतात.
ओके. मणिपूर चक्र जे आहे त्याच्यामध्ये तुमचं अँक्झायटी आहे, चिडचिड आहे, कन्फ्युजन आहे, निर्णय क्षमता हरवून बसतो आपण. सतत म्हणतात ना, दुविधेमध्ये असतात. हे करू का ते करू? मला समजत नाही, मला खूप म्हणतात ना, डोकं गच्च होऊन जातं किंवा प्रचंड प्रमाणात ताण-तणावाचं हं. स्वरूप आहे आयुष्यात. म्हणजे जॉब तरी आहे किंवा घरगुती समस्या तरी आहेत. हे जर वर्षानुवर्ष साठले तर डायबिटीज आहे किंवा पुन्हा डायजेशन रिलेटेड समस्या उद्भवू शकतात. लिव्हर किंवा पॅनक्रियासच्या समस्या उद्भवू शकतात. तर थोडक्यात काय की प्रत्येक चक्र भावनेशी रिलेटेड आहे आणि प्रत्येक चक्राचा आपल्या शरीराशी सुद्धा संबंध संबंध आहे. आहे. तर रेकीद्वारे आपण हे तिन्हीला हिलिंग देतो. त्या ऑर्गनला सुद्धा हिलिंग देतो, त्या चक्रांना सुद्धा हिलिंग देतो आणि त्याद्वारे तुम्ही त्या भावनांचा सुद्धा निचरा करता. तर ह्या संपूर्ण म्हणतात ना लेव्हल कव्हर केल्यामुळे तुम्हाला पूर्ण बरं होण्याकडे रेकी घेऊन जाऊ शकते. सर्वसामान्य लोकांसाठी आत्ता रेकी हा शब्द नवा नाहीये, पण रेकी ही तेवढीच गरजेची असं तुम्ही सांगता. खूपच. रेकीसाठी काय करणं अपेक्षित असतं आणि त्या रेकीतनं काय होऊ शकतं याच्यासाठी तुम्ही कुठला संदेश लोकांना द्याल? अ, मी सांगेन की तुमच्या मुलांना तुम्ही असं कुठलं भेटवस्तू देऊ शकता की जी त्यांना आयुष्यभर पुरेल आणि आयुष्यातील येणाऱ्या सगळ्या समस्या, सगळे उतार-चढाव त्यांना पचवण्याची ताकद किंवा हिंमत देऊ शकेल तर ती रेकी आहे. मी बरं. सगळ्या पालकांना म्हणेन, पालकांनी तर करावाच. कारण त्यांचंच आयुष्य एवढं ताणतणावाने भरलेलं आहे. त्यामुळे ते कळत-नकळत मुलांना त्याचा म्हणतात ना परिणाम पण भोगायला लागतो. असुरक्षितता मुलांमध्ये येते किंवा आई-वडिलांमध्ये होणारी भांडणं ते बघतात किंवा आई-वडील ताणामध्ये आहेत, चिडचिड आहेत ह्याचा परिणाम मुलांवर होत असतो. तर रेकी घराघरातून शिकावी. ओके. प्रत्येकाने शिकावी. कारण माझं आयुष्य, माझ्या भावना ही माझी जबाबदारी आहे. जर मी रागीट आहे, तर माझा राग कसा कमी होईल हे माझी जबाबदारी आहे. मी असं म्हणून नाही आणि हे वाक्य तर अजिबात बोलू नये, की स्वभावाला औषध नाही. स्वभावाला 100% औषध आहे, रेकीमध्ये आहे. पण ते औषध तुम्हाला तुमचं घ्यायचं आहे. ओके. आणि मग तुम्ही स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकाल आणि दुसऱ्यांमध्ये सुद्धा. तर प्रत्येकाने रेकी शिकणं ही काळाची गरज आहे. एवढ्या ताणतणावाचा सामना कसं तुम्ही करणार आहात? आज लोकं व्यसनांच्या आहारी जातायत किंवा एस्केपिझम म्हणजे पळून जायच्या वृत्तीमध्ये आहेत, की ठीक आहे मी एकांतात जाऊन मेडिटेशन करेन. पण मेडिटेशनचा उद्देश काय आहे? पळून जाण्याचा उद्देश आहे. थोडी शांतता पाहिजे म्हणून 4 दिवस जाईल. 4 दिवसानंतर तुम्ही पुन्हा ह्याच ताणामध्ये येणार आहात ना. बरोबर आहे. तर रेकी तुम्हाला आहे तो ताण कमी करायला शिकवते, सक्षम बनवते. तुम्हाला पळून जायची गरज नाहीये कुठेच. बरोबर. तर रेकी प्रत्येकाने शिकावी, काळाची गरज आहे आणि इथे स्पेशली तदेकम फाउंडेशनतर्फे जो रेकीचा कोर्स घेतला जातो, एक डॉक्टर म्हणून जेव्हा मी शिकले, तो मला अतिशय परिपूर्ण वाटला. म्हणजे बेसिक मेडिकलचं पण त्याच्यामध्ये नॉलेज देतात, बेसिक सायकॉलॉजीचं नॉलेज देतात, बेसिक रिलेशनशिप मॅनेजमेंटचं नॉलेज देतात आणि रेकीसुद्धा शिकवतात. म्हणजे तुम्हाला सगळं मॅनेज करता आरामात येतं आणि ओके. बऱ्याच शंका-कुशंका दूर होतात. क्लॅरिटी येते. तर प्रत्येकाने शिकणे काळाची गरज आहे. नाहीतर ताण-तणावांना सहन करत अ, म्हणतात ना व्यसनाच्या आधाराने किंवा ड्रग्सच्या आधाराने आयुष्य जगायचं का रेकीच्या आधाराने समृद्ध होऊन जगायचं. अक्षरशः आता ह्या स्टेजवर जग आलेलं आहे. दिवसेंदिवस जे काही ताणतणाव वाढतायत, ह्याच्यामध्ये रेकी हा कुठेतरी एक महत्त्वाचा रोल निभावतो आहे. रेकीमुळे तुम्ही मन आणि शरीर दोन्हीला हील करू शकता, हे तुम्ही सांगितलं. रेकीसारखे असे कुठले उपक्रम आत्ता सध्या महाअवतार बाबाजी तदेकम करते, की जेणेकरून सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत, ते प्रश्न त्यातनं त्या प्रश्नातनं ते मुक्त होऊ शकतील? खरंच आहे, खरंच आहे. ब्रेकिंग बाउंडरी म्हणून आमचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये रेकी सम्मिलित आहे. जसं पण मी म्हटलं ह्या सगळ्या ज्ञानासकट रेकी शिकवल्या जाते. त्यामुळे काय होतं, रेकी कुठे वापरावी, कशी वापरावी आणि कुठल्या-कुठल्या समस्यांमध्ये रेकीचा वापर करता येतो हे एकदम क्रिस्टल क्लिअर होऊन जातं. ओके. ते एकदा फाउंडेशन एक सेट झालं, की मग आध्यात्मिक क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याकडे महावतार बाबाजींचं फाउंडेशन आहे. त्यामुळे क्रियायोगाचाच एक डिव्हाइन क्रिया ब्रेथ योग बाबाजींनी गुरुजींना दिला होता. आजकाल काळाची गरज कशी आहे, की लोकांना वेळेचा अभाव आहे.
शारीरिक क्षमता पूर्वीसारखी राहिलेली नाही, की आपण योगासनं करून फ्लेक्झिबिलिटी आहे किंवा स्वस्थ शरीर आहे, जिथे प्राणायामाचे कुठलेही प्रकार तुम्हाला त्रासदायक नाही होणार, असं आता परिस्थिती नाही आहे. तर सगळ्यांना स्पेशली शहरात राहणाऱ्या लोकांना सुटेबल असं सोप्या श्वास प्रक्रिया बाबाजींनी आम्हाला दिलेल्या आहेत. त्याचा वापर करून तुम्ही पुन्हा शरीर, मन, आत्मा स्वस्थ करता आणि आध्यात्मिक प्रगतीसुद्धा साध्य करता. तर हा डिव्हाइन क्रिया ब्रेथ योग सुद्धा आम्ही शिकवतो. त्याचबरोबर स्वामी दत्तपादानंद हे हिमालयन महात्मा सध्या आम्हाला गायडन्स देत आहेत बाबाजी महाराजांच्या सोबत. तर त्यांनी दिलेला अंतरयात्रा ध्यानयोग प्रक्रिया ओके. ही सुद्धा एक अध्यात्माची अतिशय सुंदर एक वाट त्यांनी आम्हाला दाखवली आहे. ते दत्त संप्रदायातले आहेत आणि महाराष्ट्रात दत्त संप्रदाय हा अतिशय म्हणतात ना मोठा संप्रदाय आहे. हा फॉलो केला जातो. हं. पण फक्त भक्ती मार्गापुढे पुरता असल्यामुळे त्याला परिपूर्ण स्वरूप हे स्वामीजींनी ह्या मार्गातून दिलेलं आहे, जिथे सिद्ध दत्त मंत्राची दीक्षा देऊन तुम्हाला आध्यात्मिक प्रगतीकडे घेऊन जाणार हा ध्यान मार्ग पण त्यांनी दिलेला आहे. बरं. तर असे आपल्याकडे विविध म्हणजे म्हणतात ना कोर्सेस आहेत. त्याशिवाय प्रत्येक रविवारी किंवा सोमवारी ध्यानशुद्धी म्हणून सिंपल शिवमंत्र आणि ध्यान प्रक्रिया आपण शिकवतो. फेसबुकद्वारे आपण त्याचं प्रसारण करतो आणि हे सगळे मंत्र पुन्हा सिद्ध होऊन आलेले आहेत. मंत्र म्हणशील तर 2 प्रकारचे असतात. एक आपण आपल्या मर्जीनी आपल्याला आवडलाय किंवा आपल्यासारख्याच कुणीतरी सजेस्ट केलाय म्हणून आपण तो करतो. तर त्याच्यातली शक्ती पूर्णपणे जागृत करण्यासाठी प्रचंड मेहनत करायला लागते. बरोबर. तो सिद्ध करण्याची एक प्रक्रिया आहे आणि लोकांनी गुगल करावी. असं म्हणतात पंचाक्षरी मंत्र असेल तर 5,00,000 वेळेला तो म्हणायला लागतो आणि तो पण विशिष्ट कालावधीत. मग त्याची शक्ती तुम्हाला प्राप्त प्राप्त होते. होते. इथे सिद्ध म्हणजे काय? गुरु ते मेहनत करतो आणि गुरु मेहनत करून तो जागृत करून तुम्हाला देतो. म्हणजे तुम्हाला एवढी मेहनत घ्यायची गरज नाही. तुम्ही तो लगेचच वापरायला सुरू करू शकता. तर तशा तऱ्हेचे मंत्र आपल्याला मावतार बाबाजींनी दिलेले आहेत आणि हे शिवमंत्र अतिशय पॉवरफुल आहेत. स्पेशली तुमच्यातली राग, भीती, नकारात्मकता दूर करून तुम्हाला शांतता देण्यासाठी. तर हे तुम्ही Facebookवरून ऑनलाईन सुद्धा शिकू शकता. बाकीचे काही कोर्सेस आम्ही ऑनलाईन घेत नाही, कारण त्याच्यामध्ये क्वालिटी देता येत नाही. पण बरोबर. हे काही जे आहेत ते ऑनलाईन शिकवतो. जसं दिव्य श्वास क्रिया योग आहे तो ऑनलाईन घेतो. नंतर शिवध्यान हे ऑनलाईन घेतो आणि अजून पण छोटे-छोटे एक बेसिक क्रिया मेडिटेशन म्हणजे ज्यांना मेडिटेशन कसं करावं किंवा मला जमतच नाही, असे जे लोकं आहेत त्यांना अगदी हँड होल्ड करून एक विशिष्ट छान ध्यान करता यावं याच्यासाठी आमचा एक 8 सेशनचा आहे तो पण ऑनलाईन घेतो. कारण आजकाल काळाची गरज आहे, तर ते ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध आहेत, ज्याच्यातून तुम्ही हे ज्ञान घेऊ शकता. अच्छा. रेकी एक जापनीज कला आहे, पण या जापनीज कलेतनं प्रत्येक नागरिक एक सुखद आयुष्य जगू शकतो आणि आयुष्याकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो. हे तुम्ही आम्हाला सांगितलंत. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि तुम्ही आम्हाला रेकीबद्दल मोलाचं मार्गदर्शन केलं. यासाठी MHA-MTB तर्फे तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद तृप्ती. तू उलट मला इथे बोलवलंस आणि ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझी मदत केली. मी खरोखर म्हणतात ना कृतज्ञ आहे. सध्याचं आयुष्य हे अत्यंत धावपळीचं आहे. नातेसंबंधांमध्ये असणारे ताण, तणाव हे तुम्ही काढू शकता आणि यासाठी रेकीसारखं माध्यम हे अत्यंत सुखद माध्यम आहे, ज्याचा तुम्ही वापर करून अध्यात्माची वाटचाल करू शकता. हे तुम्ही आत्ता ऐकलं. तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट नक्की कसा वाटला हे जरूर कळवा. त्याचबरोबर कोणते कोणते पॉडकास्ट ऐकायला आवडतील हेही देखील कळवा. त्यासाठी MHA-MTBला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.